डाळीची भाजी करणार आहे आपण। मटकीची डाळ 1 वाटी धुवून घेतलेली, 1 वाटी कांदा, 1 वाटी टोमॅटो, कढीपत्ता 5 ते 6 पानं, कोथिंबीर, मोहरी, आलं लसणाची पेस्ट। आपण मटकी पाहिलेलं आहे, मग त्याच्यामध्ये ही मटकीची डाळ आहे, ह्याची भाजी करणार आहे आपण। ही पटकीच्या डब्यासाठी होणारी भाजी आहे। आता आपण ही भाजी बघूया। लगेच कढई ठेवूया। कढई तापत आलेली आहे, याच्यामध्ये आपण तेल टाकूया। याच्यामध्ये मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं टाकूया। अशी मोहरी तडतडली की आता याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकूया। मोहरी, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आपण तेलामध्ये। आता लसूण आपला लाल होत आलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये 1 वाटी कांदा टाकूया आपण, बारीक चिरून घेतलेला आहे। कांदा असा लाल परतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे। हा 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आहे। टोमॅटो परतून घ्यायचं आहे। टोमॅटो चांगला परतला की त्याला लाल कलर येतो चांगला भाजीला, त्यामुळे टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। आता आपला लाल टोमॅटो परतून झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। थोडासा गरम मसाला, लाल तिखट जास्त टाकलं तिखट जास्त लागतं भाजीला, म्हणून लाल तिखट गरम मसाला टाकून परतून घेऊया मसाले। थोडीशी हळद टाकायची आणि सगळं परतून घ्यायचं। परतून झालं की याच्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकून घेऊया। आता याच्यामध्ये आपण एवढं 1 ग्लास पाणी टाकूया आणि ह्याला उकळ येऊन द्यायची, मिक्स करायचं। आता ह्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेऊया, 1 चमचा मीठ। आता ह्याला उकळी येऊन द्यायची। आता आपल्या भाजीला उकळ आलेली आहे चांगली, तर ह्याच्यामध्ये आपण हे जे मटकीची डाळ धुवून घेतलेली आहे 1 वाटी, ती ह्याच्यात टाकायची। मटकीची डाळ टाकून हे असं मिक्स करून घ्यायचं सगळं। आपली जी फोडणी टाकून जे आपण आमटी केलेली आहे ती डाळ मटकीच्या डाळीमध्ये मिक्स करून घ्यायची। बघा आता हे पाणी सगळं आटत आलेलं आहे, असं डाळ सगळं हे पाणी शोषून घेतो। दिसायला पण किती छान दिसायला लागलं। डब्यासाठी ही भाजी परफेक्ट आहे, पटकन बनते मटकीची डाळीची भाजी। आता ही थोडीशी 1 वाफ काढून घेऊया, भाजी तयार होते। आता ह्याच्यासाठी आपण 1 वाफ काढून घेऊया, त्यासाठी आपण असं झाकण ठेवूया याच्यावरती, म्हणजे 1 वाफ निघाली की आपली भाजी तयार होईल। चला आता आपण बघूया आपली भाजी तयार झाली का। मला जास्त शिजवायची नसते, फक्त 1च वाफ आणि तर शिजवायचं असतं। आता आपली भाजी तयार आहे का बघा। आपली भाजी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता, मटकीच्या डाळीची भाजी डब्यासाठी। आणि दिसायलाही छान दिसायला लागली, सुंदर दिसायला लागली आणि खायलाही खूप छान लागते। चला सर्विंग प्लेटमध्ये आपण काढून घेऊया। बघा तुम्ही कशी दिसते भाजी, मस्त।
कलर पण किती मस्त आले बघा. आपली मटकीच्या डाळीची भाजी तयार आहे.